हॅलो एव्हरीवन, आज आपल्याला डिस्कस करायचं आहे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स हा मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट आहे आपला युनिट नंबर 1मधला. तर हा पार्ट मोस्ट इम्पॉर्टंट का आहे? हा पार्ट तुम्हाला जवळजवळ 10 to 15 मार्क्स देऊ शकतो. म्हणजेच आजचं लेक्चर जर तुम्ही कम्प्लिटली अटेंड केलं तर आजच्या लेक्चरमधनं तुम्ही तुमचे 10 to 15 मार्क्स एक्झाममध्ये इझिली कवर करू शकतात. आता तुम्ही म्हणणार 10 to 15 मार्क्स इझिली कसे कवर होणार? तर हा जो कॅटेगरी दॅट इज बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, ज्याला आपण लॅक्टम अँटीबायोटिक्ससुद्धा म्हणतो, तर याच्यामधले जे ड्रग्स आहे हे ड्रग्स आपल्यासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. फर्स्ट ऑफ ऑल, हा जो पेनिसिलिन ड्रग आहे हा आपला फर्स्ट अँटीबायोटिक आहे जो डिस्कवर्ड केला होता. अगेन सेकंड थिंग, हा जो पेनिसिलिन्स आहे याचे डेरिव्हेटिव्ज आजच्या मार्केटमध्ये खूप जास्त प्रमाणात यूज केले जाते. म्हणजेच जवळजवळ प्रत्येक इन्फेक्शनसाठी हे जे लॅक्टम इनिव्हेटर्स आहे, लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे, ह्या अँटीबायोटिक्स यूज केला जातो. सो फर्स्ट ड्रग आहे आणि याचा यूजसुद्धा मार्केटमध्ये वाईड रेंजमध्ये आहे. सो हा पॉईंट जो आहे मोस्ट इम्पॉर्टंट आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू, आणि हा पॉईंट नेहमीच एक्झाममध्ये विचारला जातो. मग ती सेशनल असो की सेमेस्टर एक्झाम असो की जीपॅट असतो, ह्या पॉईंटवरती क्वेश्चन विचारले जातात. आणि आजचा लेक्चर जर तुम्ही कम्प्लिटली जॉईन केला आणि ह्या लेक्चरवरती जर तुम्ही 2 to 3 टाइम्स जर रिवाईज केली तर तुम्ही इझिली सेशनलमध्ये सुद्धा लिहू शकता, सेमेस्टरमध्ये सुद्धा प्रिपेअर होऊ शकता, आणि याच्यामधले जे क्वेश्चन MCQ जीपॅटमध्ये विचारले जातात ते सुद्धा तुम्ही कवर करू शकता. सो हा जो आजचा लेक्चर आहे खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स म्हणजेच काय? तर बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स हे जे अँटीबायोटिक्स काय आहे, ह्या अँटीबायोटिक्सवरती आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. प्रिव्हियस लेक्चरमध्ये आपण डिस्कस केलं आहे की नेमका अँटीबायोटिक्स काय आहे, अँटीबायोटिक्स कशा प्रकारे प्रिपेअर झाले, त्यांची हिस्ट्री काय आहे, त्यांचं नेमकं बॅकग्राऊंड काय आहे, ह्या सगळ्या टॉपिकवरती आपण ऑलरेडी डिस्कस केलेलं आहे. आज आपल्याला जे अँटीबायोटिक्स आहे त्याच्या क्लासिफिकेशनवरती डिस्कस करायचं आहे. मेनली जो फर्स्ट क्लास आहे दॅट इज बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स, याच्यावरती डिस्कस करायचं आहे. तर हा जो कॅटेगरी आहे, हे जे अँटीबायोटिक्स आहे याला बीटा लॅक्टम किंवा लॅक्टम अँटीबायोटिक्स का म्हणतात? तर हा जो कंपाऊंड आहे या कंपाऊंडमध्ये एक रिंग प्रेझेंट असते जी 4 मेंबर रिंग असते, आणि ह्या ज्या रिंगला आपण लॅक्टम किंवा बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स म्हणतो. लॅक्टम म्हणजेच काय? तर हा जो कंपाऊंड आहे ह्या कंपाऊंडमध्ये 4 सबस्टिट्युएंट्स प्रेझेंट असतात, आणि मेनली हा जो बीटा पोझिशन आहे या बीटा पोझिशनमध्येच आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. रादर दॅन अदर जे कंपाऊंड आहे या कंपाऊंडमध्ये आपण सबस्टिट्यूशन करू शकत नाही. ठीक आहे. सो इथे एक आणखीन रिंग प्रेझेंट असते जे काही आपले अँटीबायोटिक्स आहे, आणि हा जो अल्फा पोझिशन आहे याच्यावरती साईड चेन प्रेझेंट असते, आणि म्हणूनच हे जे अँटीबायोटिक्स आहे याला आपण बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स म्हणतो. आय होप तुम्हाला क्लिअर असणार की बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स काय आहे. तर आता हे जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे हे अँटीबायोटिक्सचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय? तर ब्रॉडली जर बघितलं तर हे अँटीबायोटिक्स काय करतात, जे सेल वॉल आहे बॅक्टेरियाचे त्या सेल वॉलला इनिबिट करतात. बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्समध्ये 4 मेन अँटीबायोटिक्स आहे. फर्स्ट वन आहे पेनिसिलिन, सेकंड वन आहे सेफॅलोस्पोरिन, थर्ड वन आहे मोनोबॅक्टम, आणि फोर्थ वन आहे लॅक्टमेज इनिबिटर्स. आता हे जे 4 अँटीबायोटिक्स आहे हे मोस्ट इम्पॉर्टंट अँटीबायोटिक्स आहे आणि वाईड रेंजमध्ये मार्केटमध्ये यूज केले जाते. मी अगोदरच तुम्हाला सांगितलं आहे. हा जो फर्स्ट आपला ड्रग आहे दॅट इज पेनिसिलिन. वी नो की फर्स्ट टाइम डिस्कवर झालेला अँटीबायोटिक आहे, आणि हा जो ड्रग आहे वाईड रेंजमध्ये सुद्धा यूज केला जातो मार्केटमध्ये. याचं जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते सेम आहे ॲज दॅट ऑफ सेफॅलोस्पोरिन. म्हणजे हे जे 2 ड्रग्स आहे पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिन या दोघांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन हे सेम आहे. देन मोनोबॅक्टम आणि लॅक्टमेज इनिबिटर. हा मोनोबॅक्टम काय करतो? ह्या मोनोबॅक्टमचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन काय? जे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन पेनिसिलिन आणि सेफॅलोस्पोरिनचं आहे त्यांना सपोर्ट करायचं काम ह्या मोनोबॅक्टमचं आहे. म्हणजेच काय? सपोर्टिव्ह सिस्टीम किंवा सपोर्टिव्ह मेकॅनिझम हा मोनोबॅक्टम अँटीबायोटिक शो करतो. लॅक्टमेज इनिबिटरचं जे काही मेकॅनिझम आहे ते स्लाइटली चेंज आहे. आपल्याला प्रत्येक ड्रग हा डिटेलमध्ये बघायचं आहे, आणि प्रत्येक ड्रगचे जे काही स्पेसिफिक पॉईंट्स आहे जे आपल्या सिलेबसमध्ये दिले आहे, लाईक हिस्ट्री
हिस्टॉरिकल बॅकग्राऊंड, नॉमेनक्लेचर, स्टिरिओकेमिस्ट्री, सार, केमिकल डिग्रेडेशन आणि क्लासिफिकेशन हे मेन पॉईंट्स आहे जे प्रत्येक ड्रगचे आपल्याला डिटेलमध्ये डिस्कस करायचे आहे. आजच्या लेक्चरमध्ये आपण फक्त पॅनिसिलिनबद्दल आणि जनरल जे मेकॅनिझम आहे त्याबद्दल डिस्कस करणार आहोत. तर आत्ता बघितलं आपण की बीटा लॅक्टम इनिबिटर काय करतात, तर जे काही बॅक्टेरियाची सेल वॉल आहे त्या सेल वॉलला डिग्रेडेट करतो किंवा इनिबिट करतो. तर आता मेकॅनिझम ऑफ ॲक्शन क्लिअर व्हायसाठी प्रत्येक जे ड्रग आहे या कॅटेगरीमध्ये प्रत्येकाचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन सेम आहे. तर आधी हा जो ड्रग आपला कशा प्रकारे वर्क करतो हे माहिती असण्या अगोदर कुठल्या गोष्टीवर वर्क करतो, त्या गोष्टीचं नेमकं मेकॅनिझम कसं आहे, तो फंक्शन काय, म्हणजेच आता हा बॅक्टेरियावरती सेल वॉलवरती डिग्रेड करतो, हे सेल वॉलला ब्रेकडाऊन करतो. तर नेमकं सेल वॉल कशा प्रकारे प्रिपेअर झाली आहे, नेमकं याच्यामध्ये काय कॉन्स्टिट्युएंट्स आहे, नेमका हा बॅक्टेरिया कशा प्रकारे बनला आहे, हे गोष्ट आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. जेव्हा आपल्याला ह्या बॅक्टेरियाबद्दल इन्फॉर्मेशन असणार तेव्हाच आपण त्याला किल कशा प्रकारे करायचं आहे, त्याची ग्रोथला स्टॉप कशा प्रकारे करायचं आहे, या सगळ्या गोष्टी डिटरमाइंड करू शकतो किंवा इझिली आठवण ठेवू शकतो. ठीक आहे. आता डिटरमाइंड का म्हटलं मी, कारण जे सायंटिस्ट होते त्यांना तर आयदर ड्रग भेटला नाही ना, त्यांना डिस्कवरच करावं लागलं. ठीक आहे. सो म्हणून त्यांनी काय केलं, आधी बॅक्टेरियाचा स्टडी केला आणि आफ्टर दॅट त्यांनी जे काही पर्टिक्युलर अँटीबायोटिक्स आहे ते अँटीबायोटिक्स प्रिपेअर केला. आणि आता आठवण का ठेवायचं आहे, आपल्याला डिस्कस का करायचं आहे, तर आपल्याला ऑलरेडी प्रिपेअर्ड फॉर्ममध्ये भेटला आहे, फक्त आपल्याला ते लर्न करून आपल्या एक्झाममध्ये लिहायचे आहे. सो म्हणून मी हा वर्ड यूज केला आहे की आपल्याला ते प्रॉपर आठवण ठेवायला पाहिजे. ठीक आहे. चला तर डिस्कस करूया बॅक्टेरियाबद्दल. 2 प्रकारचे बॅक्टेरियाज अवेलेबल असतात, ग्राम पॉझिटिव्ह अँड ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरिया. हे जे 2 बॅक्टेरिया आहे, हे 2 बॅक्टेरिया अगदी सेम असतात, फक्त त्यांच्यामध्ये स्लाइटली चेंज असतो. चेंज कुठला असतो, तर ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये ही जी सेल वॉल आहे, आधी हे जे कंपोनंट्स तुम्हाला मी एक्सप्लेन करून सांगते. हा बॅक्टेरिया आहे, हा बॅक्टेरियाचा हा जो सेंटरमधला पोर्शन आहे हा न्यूक्लियस आहे. हा जो पोर्शन आहे इथे ऑर्गॅनियल्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. हा जो ग्रीनमध्ये तुम्हाला दिसतं याच्याबद्दल आपण नंतर डिस्कस करूया. आफ्टर दॅट ही जी रेडवाली जी काही पोर्शन दिसते, हे जी काही रेडवाला कॉन्स्टिट्युएंटनी कव्हर केलं आहे ती आहे त्याची सेल वॉल. ठीक आहे. ही जी सेल वॉल आहे ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियामध्ये थिक असते, ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये ही थिन असते. बट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियामध्ये काय होतं, ही थिन जरी असली तरी याला कव्हर करणारी आणखीन एक लेअर आहे ज्याला आउटर मेम्ब्रेन म्हटले जाते. म्हणजे बघा आपला ड्रग काय करतो की ही जी सेल वॉल आहे त्याला ब्रेक करतो, राईट. आता ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियासोबत काय होतं की ही जी सेल वॉल आहे जे पेप्टिडोग्लायकॉननी सिंथेसाइज झाली आहे त्याला तो ब्रेक करणार. ठीक आहे. याला ब्रेक केल्यानंतर काय होणार, तो त्याचं पर्टिक्युलर जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे ते शो करणार. बट ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या सोबत काय होतं की सेल वॉल ब्रेक करायसाठी त्याला आधी आउटर मेम्ब्रेनला ब्रेक करावं लागणार. ठीक आहे. आता आउटर मेम्ब्रेनला ब्रेक करणं हे इतकं इझी नसतं, कारण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझमला आपल्याला स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी सिस्टीम बनलेली आहे. सो ही जी आउटर मेम्ब्रेन आहे, ह्या आउटर मेम्ब्रेनमध्ये काही पोअर्स प्रेझेंट असतात. ठीक आहे. हे जे पोअर्स खूप मायक्रो असतात आणि ह्या पोअर्समधनं आपला ड्रग एंटर्ड होतं आणि आफ्टर दॅट तो हे जी काही सेल वॉल आहे सेल वॉलवरती वर्क करतो, त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. ठीक आहे. सो दीज आर अवर ग्राम निगेटिव्ह अँड ग्राम पॉझिटिव्ह बॅक्टेरियाज. सेल वॉलचं जर स्ट्रक्चर बघितलं तर तुम्हाला अशा प्रकारे काहीतरी दिसणार, म्हणजे 2 लायनिंग आहे जे अटॅच झाली आहे, अशा प्रकारे इथेच तुम्हाला स्ट्रक्चर दिसतात बॅक्टेरियाच्या सेल वॉलमध्ये. आता ही जी सिंगल स्ट्रँड आहे, ही सिंगल स्ट्रँड कशामुळे बनलेली आहे, तर ही स्ट्रँड सिंथेसाइज झाली आहे पेप्टिडोग्लायकॉनमुळे. आता पेप्टिडोग्लायकॉन म्हणजेच काय, तर ग्लायकॉन म्हणजे शुगर मॉइटी आणि पेप्टाइड म्हणजे काय, तर जे पेप्टाइड चेंज आहे म्हणजेच काय, तर जे अमिनो ॲसिड्स प्रेझेंट आहे त्याला आपण पेप्टाइड्स म्हणतो. ठीक आहे. तर हे जे मोनोसॅक्राइड्स आहे, मोनोसॅक्राइड्स म्हणजेच काय, तर ही चेन दिसते आपल्याला. मोनोसॅक्राइड्स म्हणजेच काय, तर आपली शुगर मॉइटी. ठीक आहे. लाईक दिस शुगर मॉइटीज हा प्रेझेंट असतात आणि हा जो पोर्शन आहे याला आपण हेड म्हणतो. ठीक आहे. अगेन पेप्टाइड चेन ही खूप स्मॉल असते, जी 5 अमिनो ॲसिडनी
बनलेली असते. ठीक आहे, अशा प्रकारे हे स्ट्रक्चर असतं आणि हे 2 पेप्टिडोग्लायकॉन एकामेकाला कनेक्ट असतात आणि अशा प्रकारे वेगवेगळे स्ट्रँड्स अटॅच्ड होऊन एक आपली सेल वॉल हे सिंथेसाइज होते. ही सेल वॉल जेव्हा सिंथेसाइज होते तेव्हा ती हायली पोरस असते. ठीक आहे, हायली पोरस म्हणजेच काय तर याच्यामध्ये बरीच अशी व्हॅक्यूम प्रेझेंट असते, बट ही खूप जास्त रेजिस्ट असते आणि स्ट्रॉंग असते. पोरस जरी असते तरी ती स्ट्रॉंग असते. ठीक आहे, आता बरेचदा काय होतं की जे थिन लोक असतात, ठीक आहे, जे बारीक लोक असतात ते जास्त स्ट्रॉंगर असतात आणि जे लठ्ठ किंवा हेल्दी लोक असतात ते हेल्दी लोकांमध्ये जास्त कॅपॅसिटी नसते. ते दिसायला जरी आपल्याला हेल्दी दिसतात, बट काय होतं की त्यांच्याकडनं जास्त चालणं होत नाही किंवा जे काही जास्त वर्कआउट आहे ते वर्कआउट होत नाही. ठीक आहे, याचप्रमाणे ही आपली सेल वॉल आहे. ही सेल वॉल जरी आपल्याला पोरस दिसत असणार, याच्यामध्ये जरी भरपूर अशा गॅप असणार तरी ही स्ट्रॉंगर आहे आणि हा बॅक्टेरियाला प्रॉपर प्रोटेक्शन करायचं वर्क करते. ठीक आहे, आता ही जी स्ट्रॉंगर सेल वॉल आहे, ह्या सेल वॉलमध्ये जो मोनोसॅक्राइड्स प्रेझेंट आहे. मोनोसॅक्राइड्स म्हणजेच काय तर शुगर मॉइटीचा एक सिंगल युनिट, त्याला आपण मोनोसॅक्राइड्स म्हणतो. ठीक आहे, हे 2 प्रकारचे मोनोसॅक्राइड्स प्रेझेंट आहे, दॅट इज नॅक आणि नॅम. आता हे नॅक काय आहे आणि नॅम काय आहे तर नॅम म्हणजेच काय तर एन ॲसिटिल म्युमॅरिक ॲसिड आणि नॅक म्हणजेच काय तर एन ॲसिटिल ग्लायकोसोमिक ॲसिड. हे 2 ॲसिड्स आहेत ज्याचे मोनोसॅक्राइड म्हणजेच काय सिंगल युनिट्स ह्या बॅक्टेरियल सेल वॉलच्या सिंथेसिससाठी यूज केले जाते. अनलाईक दिस 5 अमिनो ॲसिडनी हे जे काही 2 हेड आणि हे बॉडी आहे ती बॉडी प्रिपेअर्स केली आणि एकंदरी हा जो पोर्शन आहे या पोर्शनला आपण पेप्टिडोग्लायकॉन म्हणतो. सी अशा प्रकारे हे जे प्रोटीन्स आहे हे प्रोटीन्स एकामेकाला अटॅच्ड होतात. आता अटॅच होण्यासाठी एक पर्टिक्युलर जागा असते, कशाही प्रकारे यांचं अटॅचमेंट होत नाही. आता जेव्हा हा पेप्टाइड चेन किंवा हे जो अमिनो ॲसिड चेन आहे, 5 अमिनो ॲसिड चेन आहे, ही फक्त नॅमवरती अटॅच्ड होते. नॅम म्हणजेच काय तर एन ॲसिटिल म्युमॅरिक ॲसिड, याच्यावरती ती अटॅच्ड होते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिस इज अवर नॅम आणि हा आहे आपला नॅक. ठीक आहे, तर नॅमवरती ही 5 अमिनो ॲसिडची चेन अटॅच राहणार, अनादर साईड राहणार ज्याच्यामध्ये इथे नॅग आणि इथे नॅम असणार. ठीक आहे, याच्यावरती सुद्धा 5 अमिनो ॲसिड्स प्रेझेंट असणार. जेव्हा हे 2 वेगवेगळ्या स्ट्रँड अटॅच्ड होतात तर जे 4th नंबरचा अमिनो ॲसिड आहे तिथे एक ब्रिज तयार होतो. ठीक आहे, 1 2 3 4 5. आता हा 4th नंबरचा जो अमिनो ॲसिड आहे याच्यामध्ये यांची अटॅचमेंट होते. दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही ठिकाणी अटॅचमेंट होत नाही, फक्त जी 4th नंबरची अमिनो ॲसिड आहे त्या अमिनो ॲसिडवरतीच त्यांची अटॅचमेंट होते. आता अटॅचमेंट कशामुळे होतं, हा जो ब्रिज आहे हा ब्रिज 5 ग्लायसिननी अटॅच झालेला असतो. म्हणजेच काय तर 5 ग्लायसिनचे मॉलिक्युल्स एकामेकाला अटॅच्ड होतं आणि एक स्ट्रँड फॉर्म होतं आणि ती स्ट्रँड ही जे काही अमिनो ॲसिड आहे ॲट द पोझिशन 4 त्या 4th पोझिशनला तो अटॅच करतो. अशा प्रकारे ही चेन प्रिपेअर झाली असणार तुम्हाला की जी सेल वॉल आहे कशा प्रकारे प्रिपेअर झाली असते, कशा प्रकारे ती स्ट्रॉंगर वेने सिंथेसाइज झालेली आहे. ठीक आहे, दिस वन इज आवर सेल वॉल. आता हा जो ग्रीन पोर्शन इथे दिसतो, ही जी आउटर ग्रोथ झालेली आपल्याला दिसते, हा पोर्शन मेन आहे जिथे आपला अँटीबायोटिक त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतो. हा जो पोर्शन आहे याला आपण पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन म्हणतो. म्हणजेच काय तर इथे आपला जो ड्रग आहे पेनिसिलिन किंवा जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे ते अँटीबायोटिक जाऊन अटॅच्ड होतात आणि त्यांचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. हा जो पोर्शन आहे दॅट इज प्रोटीन किंवा पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन, हा पोर्शनवरती जाऊन आपला ड्रग हा अशा प्रकारे अटॅच्ड होतो. अटॅच झाल्यानंतर काय होतं की ही जी काही स्ट्रॉंग रिजिडिटी आहे याची रिजिडिटी ब्रेक होते आणि ही जी सेल वॉल आहे हे सेल वॉल ब्रेक होते. आता सेल वॉल कशा प्रकारे ब्रेक, ही जी साईड आहे दॅट इज पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन, इथे आपला बीटा लॅक्टिन अँटीबायोटिक्स किंवा जे काही पर्टिक्युलर पेनिसिलिन अँटीबायोटिक आहे, सेफॅलोस्पिरिन अँटीबायोटिक्स आहे ते त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. कशा प्रकारे त्यांचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात आणि सेल वॉल ब्रेकडाऊन होते. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल दिस वन इज अवर बॅक्टेरिया. बॅक्टेरियामध्ये हा न्यूक्लियस आहे आणि हे त्याचे ऑर्गॅनेल्स आहे. ठीक आहे, हा जो आहे आपला पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन. हा पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन काय करतो, 2 प्रकारचे एन्झाईमला रिलीज करतो.
फर्स्ट वन आहे ट्रान्सपेप्टिडेज आणि सेकंड वन आहे कार्बॉक्सी पेप्टिडेज. ह्या दोन एन्झाईम आहे. ह्या दोन एन्झाईमचं फंक्शन काय आहे, तर जे दोन पेप्टाईड चेन आहे, पॉलिपेप्टाईड चेन आहे किंवा ज्याला आपण पेप्टिडोग्लायकॉन म्हणतो, त्या पेप्टिडोग्लायकॉनला लिंक करायचं काम ह्या दोन एन्झाईमचं आहे. ठीक आहे, दोन स्टँड आहे, दोन स्टँडला अटॅच करतो एका ब्रिजनी आणि हे कुठल्या एन्झाईमनी करतो, तर हे जे दोन एन्झाईम आहे दॅट इज ट्रान्सपेप्टिडेज अँड कार्बॉक्सीपेप्टिडेज, ह्या दोन एन्झाईमचं काम आहे याला जॉईन करायचं. ठीक आहे, सो हा काय करणार, पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन एन्झाईम रिलीज करणार आणि एन्झाईम रिलीज झाल्यामुळं काय होणार, ही जी स्टँड आहे ती यांचं जे काही ब्रिज आहे ते ब्रिज फॉर्म होणार आणि सेल वॉल स्ट्रॉंगर होणार. आता आपले जे बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहे ते काय करतात, हा जो पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन आहे याला ब्लॉक करतात. याला ब्लॉक केल्यामुळं काय होतं की हा जो एन्झाईम रिलीज करत होता दॅट इज ट्रान्सपेप्टिडेज अँड कार्बॉक्सीपेप्टिडेज हा रिलीज करू शकणार नाही. आणि हे जर दोन एन्झाईम रिलीज झाला नाही तर हे जे काही क्रॉस लिंकिंग होत होती ही क्रॉस लिंकिंग होणार नाही. क्रॉस लिंकिंग झाली नाही तर काय होणार, याचं जे काही स्ट्रॉंगरनेस होतं सेल वॉलचं ती स्ट्रॉंगरनेस राहणार नाही. हे म्हणजे आता बघा, ही जी ब्रिज आहे ही जर ब्रेकडाऊन झालं तर ही जी सेल वॉल आहे ती सेल वॉल ओपन होणार. ठीक आहे, लाईक दिस, ही ओपन होणार म्हणजेच काय, ती ब्रेक होणार. ब्रेक झाल्यामुळे काय, याचे जे काही ऑर्गॅनेल्स आहे ते ऑर्गॅनेल्स बाहेर पडणार, न्यूक्लियस बाहेर पडणार. ऑब्व्हियसली बॅक्टेरियाचा न्यूक्लियस बाहेर पडला तर काय होणार, बॅक्टेरिया डेथ होणार. अशा प्रकारे हे आपले जे काही बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आहेत ते वर्क करतात. आय होप तुम्हाला क्लिअर असणार. अगेन हे जे बॅक्टेरियाज असतात हे हायपर ऑस्मॅटिक असतात. ठीक आहे, आता हायपर ऑस्मॅटिक म्हणजेच काय, तर यांच्यामध्ये कॅपॅसिटी असते की जास्त वॉटर मॉलिक्यूलला ॲब्झॉर्ब करायचे. म्हणजे आता तुम्हाला माहिती आहे की जिथं मॉइश्चर असते तिथं बॅक्टेरियल ग्रोथ होते, हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. जिथं ओलसरपणा असला तिथं बॅक्टेरिया असल्याच पाहिजे. का, तर हे बॅक्टेरिया काय करतात की स्मॉल अमाऊंटमध्ये जरी वॉटर अवेलेबल असणार तर त्याही वॉटरला ते ॲब्झॉर्ब करतात आणि स्वतःच्या ग्रोथसाठी त्याचा यूज करतो. ठीक आहे, अशा प्रकारे हे बॅक्टेरिया सर्व्हाइव्ह करतात. मग हायपर ऑस्मॅटिक म्हणजे काय, तर ऑस्मॅसिस म्हणजेच काय, तर कुठल्याही सबस्टन्सचं हाय कॉन्सन्ट्रेशनपासून लो कॉन्सन्ट्रेशनपर्यंत जे मुवमेंट असते त्याला आपण काय म्हणतो, ऑस्मॅटिक प्रोसेस म्हणतो. ठीक आहे, सो बॅक्टेरियामध्ये कुठल्याही प्रकारचं मॉइश्चर प्रेझेंट नसतो, हा कम्प्लिटली ड्राय असतो आणि स्लाइटली जर वॉटर मॉलिक्यूल त्याच्या बाहेर प्रेझेंट असला तर हा काय करतो, हायपर ऑस्मॅटिक शो करतो. म्हणजेच काय, तर फ्रॅक्शन ऑफ सेकंडमध्ये तो हा वॉटर मॉलिक्यूलला ॲब्झॉर्ब करतो. आणि म्हणूनच म्हटलं जातं की खूप जास्त कमी पाण्याच्या कॉन्टॅक्टमध्ये सुद्धा बॅक्टेरियल ग्रोथ होऊ शकते. सो ऑस्मॅटिक प्रोसेस झाल्यामुळं काय होतं की वॉटर मॉलिक्यूल बॅक्टेरियामध्ये एंटर्ड होतं. वॉटर मॉलिक्यूल बॅक्टेरियामध्ये एंटर झाल्यामुळं काय होतं, हा बॅक्टेरिया काय होतं, स्वेल होतो. म्हणजेच याची जर एवढा जर याचा आकार असणार तर वॉटरचं जर ॲब्झॉर्ब याने केलं तर याचा आकार काय होणार, मोठा होणार. म्हणजेच काय, तो स्वेल होणार, तो फुगून जाणार. आणि ही जी सेल वॉल आहे, सेल वॉल काय करते, त्याला प्रोटेक्ट करायचं काम करते. ही पोरस आहे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे, स्वेल झाल्यामुळं काय होतं की ही जी सेल वॉल आहे याचे जे ऑर्गॅनेल्स आहे ऑर्गॅनेल्सला बाहेर येऊ देत नाही, त्याला एक प्रॉपर रिजिडिटी ते प्रोव्हाइड करते. ठीक आहे, आणि बीटा लॅक्टम अँटीबायोटिक्स आपण दिल्यामुळं काय होतं की याची जी रिजिडिटी आहे ती ब्रेकडाऊन झाली, याची जी क्रॉस लिंकिंग आहे ती ब्रेकडाऊन झाली. मग अशा कंडिशनमध्ये जर आपल्या बॅक्टेरियाला वॉटरला ॲब्झॉर्ब केलं आणि तो जर स्वेल झाला तर काय होणार, स्वेल झाला म्हणजे त्याची जे सपोज एवढा जर त्याचा आकार होता तर तो मोठा होणार. ठीक आहे, आता इथे काय होतं, बीटा लॅक्टमेस अँटीबायोटिकनी हे जे सेल वॉल आहे याची कॅपॅसिटीला आधीच डिक्रीज करून दिलेली आहे, याला आधीच ब्रेकडाऊन केलेलं आहे. म्हणून अशा कंडिशनमध्ये जर आपला बॅक्टेरिया स्वेल झाला तर जी सेल वॉल आहे त्याला प्रोटेक्ट करू शकणार नाही आणि जो बॅक्टेरिया आहे तो बस्ट होणार. आणि बस्ट झाला म्हणजेच काय, ऑब्व्हियसली तो किल झाला, तो डेथ झाला. ठीक आहे, अशा प्रकारे बॅक्टेरियाला किल केल्या जातात. जे काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन आहे सगळे डिस्क्रिप्टिव्ह फॉर्ममध्ये नोट्समध्ये अवेलेबल आहे. नोट्स हे तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये इझिली अवेलेबल होत आहे. ठीक आहे, तुम्ही जाऊन इझिली डाउनलोड करू शकता, त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम नाही आहे. जर तुम्हाला लेक्चर आवडत असणार, माझी शिकवण्याची पद्धत आवडत असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका, लाईक करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा की तुम्हाला जे काही आपलं लेक्चर आहे कसं वाटतं.
ठीक आहे. नाव आपल्या सिलेबसमधला फर्स्ट ड्रग आहे पेनिसिलिन. पेनिसिलिन हा सिलेबसमधला फर्स्ट ड्रग आहे आणि फर्स्ट अँटीबायोटिक डिस्कवर झालेला ड्रग कुठला आहे तर तो आहे पेनिसिलिन. सर अलेक्झांडर फ्लेमिंगनी फर्स्ट टाईम हा अँटीबायोटिक डिस्कस केला होता. कशाप्रकारे डिस्कवर्ड केला होता याची हिस्ट्री आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. सर आणि मार्केटमध्ये व्हाईड रेंजमध्ये ह्या पेनिसिलिनचे डेरिव्हेटिव्ज यूज केले जाते फॉर द ट्रीटमेंट ऑफ इन्फेक्शन. सो एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हा पेनिसिलिन हा मोस्ट इम्पॉर्टंट ड्रग आहे. पेनिसिलिन हा ड्रग ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी यूज केला जातं. आता ग्राम पॉझिटिव्ह एखादा ड्रग ग्राम पॉझिटिव्ह आणि ग्राम निगेटिव्ह दोन्हीवरती जर त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करत असणार तर त्याला आपण ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतो. एखादा पर्टिक्युलर ड्रग फक्त ग्राम पॉझिटिव्ह किंवा ग्राम निगेटिव्हवरती त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करत असणार तर त्याला आपण नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स म्हणतो. हा जो आपला पेनिसिलिन आहे, पेनिसिलिन हा ब्रॉड स्पेक्ट्रम अँटीबायोटिक्स आहे. याचे बायोलॉजिकल सोर्स कुठले आहे तर पेनिसिलिन नोटॅटम आणि पेनिसिलिन रिसोजिनम हे याचे बायोलॉजिकल सोर्स आहे. म्हणजेच काय तर बॅक्टेरियल सोर्स आहे ज्याच्यापासून आपण पेनिसिलिनला फर्स्ट टाईम डिराईव्ह केलं आहे. आता पेनिसिलिनचे बरेच सिंथेटिक फॉर्म असे अवेलेबल आहे जे आपल्याला बेटर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. आता स्ट्रक्चर जर आपण बघितलं पेनिसिलिनचं तर आधी आपण एक लॅक्टम रिंग और बीटा लॅक्टम रिंग बघितली होती. ठीक आहे, स्टार्टिंगला जेव्हा लेक्चर स्टार्ट केलं होतं तेव्हा. आता पेनिसिलिनचं जनरल स्ट्रक्चर जर बघितलं तर ह्याच्यामध्ये 2 रिंग प्रेझेंट असतात. फर्स्ट आहे बीटा लॅक्टम रिंग जी मोस्ट इम्पॉर्टंट रिंग आहे, ज्याला आता इथे आपण रिंग ए म्हणूया. अगेन रिंग बी कुठली आहे तर थायोझोलिडिन रिंग हे बीटा लॅक्टम रिंगला फ्युज्ड झाली आहे. सी दिस वन इज अवर थायोझोलिडिन रिंग. ह्याच्यामध्ये काय एक थाया प्रेझेंट आहे म्हणजेच काय सल्फर ग्रुप अटॅच्ड आहे आणि हा काय आपल्या बीटा लॅक्टम रिंगमधला फ्युज्ड झाला आहे. अगेन हा जो अल्फा पोझिशन आहे, सी हा आपला बीटा पोझिशन होता आणि हा अल्फा पोझिशन होता. बीटा पोझिशनमध्ये आपला थायोझोलिडिन रिंग जी आहे फ्यूज झाली आहे आणि अल्फा पोझिशनमध्ये ही अमाइड लिंकेज आहे म्हणजेच याला आपण साईड चेन म्हणतो. ही साईड चेन अटॅच्ड आहे. आता इथे बघा साईड चेनमध्ये एक आर प्रेझेंट आहे म्हणजेच काय हा आपला जनरल स्ट्रक्चर आहे. इथे आपण वेगवेगळे सबस्टिट्युएंट्स करू शकतो आणि सबस्टिट्यूशन केल्यामुळं वेगवेगळे कंपाऊंड डेरिव्हेटिव्ज फॉर्म होतं जे आपल्याला बेटर मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. नाऊ सिलेबसमधल्या हिस्ट्रीबद्दल आपण ऑलरेडी डिस्कस केलं आहे. आता आपल्याला बघायचं आहे नॉमेनक्लेचर म्हणजेच काय तर आपला जो कंपाऊंड आहे याला कशा प्रकारे आपण नंबरिंग करू शकतो, याचं नॉमेनक्लेचर कशा प्रकारे करू शकतो. तर पेनिसिलिनचं नॉमेनक्लेचर हे 2 प्रकारे होतं. फर्स्ट आहे केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट सिस्टीम आणि सेकंड आहे युनायटेड स्टेट फार्माकोपिया सिस्टीम दॅट इज USP सिस्टीम. अकॉर्डिंग टू दिस केमिकल ॲब्स्ट्रॅक्ट सिस्टीम जेव्हा आपण आपल्या कंपाऊंडला नंबरिंग करतो तर नंबरिंग करताना सल्फरपासून नंबरिंग स्टार्ट करतो. सल्फरला आपण ऑलवेज 1 पोझिशन देतो. ठीक आहे, अशा प्रकारे आपण आपलं नंबरिंग स्टार्ट केल्यामुळे काय होतं सल्फर 1, दिस वन इज अ सेकंड, थर्ड. नायट्रोजनला 4th नंबर देतो. 4th दिल्यानंतर दिस वन इज अ 5th दॅट इज बीटा कार्बनला 5th, अल्फाला 6th आणि हा जो C डबल बॉन्ड O प्रेझेंट आहे ह्याला आपण 7th पोझिशन देतो. अशा प्रकारे जर आपण नंबरिंग केलं तर 6 ॲसिल अमिनो म्हणजे हा 6 पोझिशनला अटॅच असलेला कुठला कंपाऊंड आहे ॲसिल आहे. ठीक आहे, ॲसिल अमिनो आहे म्हणून 6 ॲसिल अमिनो. 2 डायमिथिल म्हणजे हा 2nd पोझिशनला 2 मिथिल ग्रुप अटॅच्ड आहे. ठीक आहे, 3 कार्बॉक्झिलिक ॲसिड म्हणजे 3rd पोझिशनला कार्बॉक्झिलिक ॲसिड प्रेझेंट आहे. म्हणून हा जो कंपाऊंड आहे कंपाऊंडला IUPAC नॉमेनक्लेचरनं काय नाव देता येते तर 6 ॲसिल अमिनो 2 डायमिथिल 3 कार्बॉक्झिलिक ॲसिड. ठीक आहे, अकॉर्डिंग टू USP सिस्टीममध्ये जेव्हा आपण नॉमेनक्लेचर करतो तर नायट्रोजनला ऑलवेज नंबर 1 द्यायचा असतो. ठीक आहे, सो नायट्रोजन 1, दिस कार्बन इज 2, 3, सल्फरला 4th पोझिशन, देन 5th आणि 5th झाल्यानंतर हा जो आपला अल्फा कार्बन आहे याला 6th पोझिशन अँड दिस वन इज अ 7th. ठीक आहे, जेव्हा आपण अशा प्रकारे नंबरिंग करतो तर हा जो कंपाऊंड आहे 4th नंबरचा 4 थायो 1 आज हा बायसायक्लोहेप्टेन अशा प्रकारे याचा IUPAC नॉमेनक्लेचर होतं. नाऊ स्टिरिओ केमिस्ट्री ऑफ अवर पेनिसिलिन. आता स्टिरिओ केमिस्ट्री म्हणजेच काय तर आपला पेनिसिलिन 3D व्ह्यूमध्ये कशा प्रकारे दिसतो
ते लिहिणे म्हणजेच काय, स्टिरिओकेमिस्ट्री लिहिणं. ठीक आहे. आता म्हणजे कुठला बॉन्ड कशा प्रकारे अटॅच झालेला आहे, किती कॅरल कंपाऊंड आहे, किती कॅरल कार्बन आहे हे मेन्शन करणं म्हणजेच काय, तर स्टिरिओकेमिस्ट्री आहे. नाव फर्स्ट थिंग, जे नॅचरल आणि सिंथेटिक पेनिसिलिन आहे दोघांचं स्टिरिओकेमिस्ट्री ही सेम असते. हा जो आपला पेनिसिलिन आहे याच्यामध्ये टोटल 3 कार्बन आहेत. कॅरल कार्बन म्हणजेच काय, तर असा कार्बन जो 4 डिफरंट ग्रुप किंवा कंपाऊंडला अटॅच्ड असतो त्याला आपण काय म्हणतो, कॅरल कार्बन म्हणतो. तर पेनिसिलिनमध्ये किती कॅरल कार्बन प्रेझेंट आहे, तर याच्यामध्ये टोटल 3 कॅरल कार्बन प्रेझेंट आहे ॲट द पोझिशन 3rd, 5th अँड 6th. ठीक आहे. 3, 5th आणि 6th ह्या पोझिशनमध्ये कॅरल कार्बन प्रेझेंट आहे. आणि हे जे नॅचरल आणि सिंथेटिक वन आहे ते सेम मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. हा जो अरिल अमिनो ग्रुप आहे म्हणजे हा कुठला, दिस वन इज आवर अरिल अमिनो ग्रुप. ठीक आहे. इथे मी मेन्शन करते अरिल अमिनो ग्रुप. हा जो अरिल अमिनो ग्रुप आहे हा एल कॉन्फिगरेशन शो करतो म्हणजेच काय, लेव्हल रोटेटरी त्याचं कॉन्फिगरेशन शो करतो. अँड कार्बॉक्झिल ग्रुप आहे हा डी कॉन्फिगरेशन शो करतो, दॅट इज डेक्स्ट्रो रोटेटरी कॉन्फिगरेशन शो करतो. जो अरिल अमिनो ग्रुप आहे आणि कार्बॉक्झिल ग्रुप आहे, हा कार्बॉक्झिल ग्रुप आहे आणि हा अरिल अमिनो ग्रुप आहे, एकमेकाला ट्रान्स पोझिशनमध्ये अटॅच आहे. सिस आणि ट्रान्स तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. तर हे जे काही 2 कंपाऊंड आहे अरिल अमिनो ग्रुप आणि सी डबल बॉन्ड दॅट इज कार्बॉक्झिलिक ग्रुप, हे एकमेकाला ट्रान्स पोझिशनमध्ये अटॅच्ड आहे. जो पेनिसिलिन आहे हा 3s5r आणि 6r कॉन्फिगरेशन शो करतो. हे कशा प्रकारे नंबरिंग करतात हे तुम्ही ऑलरेडी प्रिव्हियस इयरमध्ये बघितलेलं असणार. ठीक आहे. So this is all about the stereochemistry of our penicillin. Now moving towards the SAR, that is structural activity relationship of our compound that is penicillin. आता SAR बघताना SAR कुठल्याही प्रकारचं अवघड नाही आहे. बऱ्याच स्टुडंटला वाटतं की SAR हा खूप अवघड आहे आणि कशा प्रकारे लिहायचा, अजूनही मुलांना कन्फ्युजन होतं. बट लेट मी क्लिअर वन थिंग की SAR सारखं इझी गोष्ट कुठली नाही आहे. काहीच नाही, फक्त स्ट्रक्चर आठवण ठेवायचं, स्ट्रक्चरला नंबरिंग करायचं आणि कुठल्या कुठल्या नंबरिंगमध्ये काय काय सबस्टिट्यूशन केलं ना काय काय चेंजेस होते एवढं लिहिणं म्हणजे SAR. म्हणजे एवढं सोपं आहे हे SAR, फार असं काही अवघड नाही आहे. आता आपल्या सिलेबसमधला फर्स्ट SAR आहे आपला पेनिसिलिनचा. SAR कसा लिहायचा ते आपण बघूया. स्ट्रक्चर लिहायचं, स्ट्रक्चरला आपण नंबरिंग केलं आहे. आता इथे सल्फरला 1 नंबर दिला आहे, देन 2, 4, नायट्रोजनला 5th, 6, 7 अशा प्रकारे आपण नंबरिंग केली आहे. आता 1 नंबरला आपण सबस्टिट्यूशन केल्यानं काय होतं, सेकंडला काय होतं, थर्डला काय होतं, फोर्थला काय होतं, हे आपल्याला फक्त लिहायचं आहे, बाकी काहीच नाही. ही जी मेन्शन करताना आता इथे मी मेन्शन केलं आहे की इथे एक बीटा लॅक्टम रिंग प्रेझेंट आहे ज्याला आपण रिंग ए म्हणतो आणि एक थायाझोलिडिन रिंग आहे ज्याला आपण रिंग बी म्हणतो. आता हा जो आपला बीटा लॅक्टम कंपाऊंड आहे किंवा जो पेनिसिलिन कंपाऊंड आहे, हा कंपाऊंडच्या फर्स्ट पोझिशनमध्ये आपण जर कुठल्या प्रकारचं चेंजेस केलं तर काय होतं हे आपल्याला फक्त मेन्शन करायचं आहे. फर्स्ट, सेकंडमध्ये काय, थर्डमध्ये काय, फोर्थमध्ये काय, फिफ्थमध्ये काय, हे फक्त एवढंच आपल्याला SARमध्ये लिहायचं आहे. ही जी साईड चेन आहे दॅट इज अमाइड लिंकेज आहे, हे रिस्पॉन्सिबल आहे त्याच्या फार्माकोलॉजिकल ॲक्टिव्हिटीसाठी. फर्स्ट पोझिशनमध्ये सल्फर जो आहे, सल्फर मोस्ट इसेन्शियल आहे आपले जे काही अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटीसाठी आहे. ह्या फर्स्ट पोझिशनमध्ये जर आपण सल्फोन किंवा सल्फॉक्साईड जर आपण रिप्लेस केला किंवा याचं जर ॲडिशन केलं तर काय होतं, जे स्टॅबिलिटी आहे ते स्टॅबिलिटी इन्क्रीज होते, बट जे मेन ॲक्टिव्हिटी आहे म्हणजेच अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी आहे ते डिक्रीज होते. आणि आपल्याला मेन ॲक्टिव्हिटीला डिक्रीज करायचं नाही आहे. ऑब्व्हियसली मेन ॲक्टिव्हिटी जर डिक्रीज झाली तर आपला कंपाऊंड कामाचा राहणार नाही. ठीक आहे. सो इथे आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. सेकंड पोझिशनला डायमिथिल ग्रुप प्रेझेंट आहे. हा डायमिथिल ग्रुप इसेन्शियल आहेत त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे. डायमिथिल ग्रुप हा इसेन्शियल आहे म्हणजे इथे कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. थर्ड पोझिशनला जो कार्बॉक्सिलिक ॲसिड आहे या ठिकाणी जर आपण अल्कोहोल किंवा इस्टरला सबस्टिट्यूट केलं तर ॲक्टिव्हिटी डिक्रीज होते. म्हणजे इथं सुद्धा आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. इथं आपल्याला C डबल बॉन्ड OHच पाहिजे. देन फोर्थ पोझिशनला नायट्रोजन आहे जो इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी, म्हणजे इथेही आपण कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. फिफ्थ पोझिशनला कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन अलाउ नाही आहे, म्हणजे
ओव्हरऑल ही जी रिंग बी आहे तर कुठल्याही प्रकारचं सबस्टिट्यूशन करू शकत नाही. ठीक आहे. आणि सबस्टिट्यूशन ऑन दिस रिंग लीड्स टू डिक्रीज द ॲक्टिव्हिटी. म्हणजे सार लिहिताना हा एवढा पोर्शन तुमचा क्लिअर आहे. ठीक आहे. फक्त रिमेनिंग बीटा लॅक्टम रिंग, जी बीटा लॅक्टम रिंगमधली 6 पोझिशन आहे, म्हणजे ही जी साईड चेन आहे याच्यामध्ये आपण सबस्टिट्यूशन करू शकतो. याच्यामध्ये सबस्टिट्यूशन ऑब्व्हियसली इथंच सबस्टिट्यूशन करायचं आहे आपल्याला. इथे जर आपण कंपाऊंडला प्लेस केलं तर आपले वेगवेगळे डेरिव्हेटिव्स फॉर्म होतात. ह्या 6 पोझिशनमध्ये जर आपण इलेक्ट्रॉन विड्रॉईंग ग्रुपला जर अटॅच केलं तर काय होतं, इलेक्ट्रॉन डेन्सिटी कमी होते, बट जे काही स्टॅबिलिटी आहे ते स्टॅबिलिटी इन्क्रीज होते. ठीक आहे. याच्यामुळं काय होतं की आपण हा ड्रग ओरली यूज करू शकतो. हा जो सेकंड पोझिशन आहे, ह्या सेकंड पोझिशनमध्ये जर आपण एखादा बल्की ग्रुप अटॅच केला, बल्की ग्रुप अटॅच केल्यामुळं काय होतं, जे बीटा लॅक्टमेज रेझिस्टन्स आहे ते रेझिस्टन्स इन्क्रीज होते. आता म्हणजेच काय, तर आता ही जी पेनिसिलिन बाइंडिंग प्रोटीन होतं याच्यावरती आपला बीटा लॅक्टमेज किंवा बीटा लॅक्टम कंपाऊंड जो आहे तो अटॅच्ड होत होता. ठीक आहे. आता हा बॅक्टेरिया आहे, जसं आपण प्रत्येक लिव्हिंग ऑर्गॅनिझम स्वतःला प्रोटेक्ट करतो तसे हे जे बॅक्टेरिया आहे स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी काही मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. हे काय करतात, काही एन्झाईम रिलीज करतात. म्हणजे आता पेनिसिलिन जर ड्रग दिला तर पेनिसिलिन नेज, म्हणजे आता इथं नेज लागला म्हणजे हा काय झाला, एन्झाईम झाला. हा एन्झाईम रिलीज करतात आणि हा एन्झाईम काय करतो, इथे जो आपला पेनिसिलिन बाइंड होत होता त्याला अपोज करतो, म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करायसाठी तो फाईट करतो आणि पेनिसिलिनला किल करतो. ठीक आहे. म्हणजे स्वतःला हा प्रोटेक्ट करतो आणि जो एक्सटर्नली आपण ड्रग प्रोव्हाइड करतो तो त्याला तो किल करतो, म्हणजे स्वतःला किल होऊ देत नाही किंवा डेथ होऊ देत नाही. मग अशा वेळी जर आपण हा आर जर बल्की केला तर हा आर काय करतो, ही जी लॅक्टम रिंग आहे ह्या लॅक्टम रिंगला प्रोटेक्ट करतो. म्हणजेच हा जो पेनिसिलेज एन्झाईम आहे जो मायक्रो ऑर्गॅनिझममध्ये प्रेझेंट आहे त्याच्या अगेन्स्ट रेझिस्टन्स क्रिएट करतो. ठीक आहे. अशा प्रकारे हे मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करतात. सो दिस इज ऑल अबाउट द सार ऑफ अवर पेनिसिलिन. अगेन 7th पोझिशनमध्ये कार्बोक्झिल ग्रुप हा इसेन्शियल आहे, तिथे सुद्धा आपण सबस्टिट्यूशन करू शकत नाही, म्हणजे ओव्हरऑल फक्त 6 पोझिशनमध्ये सबस्टिट्यूशन करू शकतो. देन मेकॅनिझम ऑफ ॲक्शन ऑलरेडी डिस्कस केला आहे की हा काय करतो, सेल वॉल किंवा ट्रान्सपेप्टेजला काय करतो, किल करतो. नाव केमिकल डिग्रेडेशन, आपल्याला प्रत्येक ड्रगचा केमिकल डिग्रेडेशनसुद्धा बघायचं. आता ड्रग आपल्या बॉडीमध्ये गेलेला आहे, ठीक आहे, पेशंटच्या, आणि त्याने बॅक्टेरियाला किलसुद्धा केला आहे, बट आफ्टर पिरियड ऑफ टाईम त्याला डिग्रेडेट होणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्या ड्रगला आपण ॲज इट इज ठेवू शकत नाही. जर ॲज इट इज बॉडीमध्ये राहिला तर तो काय होता, ॲक्युमुलेट होता आणि पॉयझनिंग क्रिएट करू शकतो. सो जसा त्याचा मेकॅनिझम ऑफ ॲक्शन संपला तर तो डिग्रेडेट होणं गरजेचं आहे. पेनिसिलिन हा 3 वेने डिग्रेडेट होतो. फर्स्ट अल्कलाईन मीडियममध्ये डिग्रेडेट होताना काय होतं, हा पेनिसिलिन आहे आणि पेनिसिलिनची ही जी बीटा लॅक्टम रिंग आहे ही इसेन्शियल आहे त्याच्या ॲक्टिव्हिटीसाठी. ठीक आहे. आतापर्यंत आपल्याला एवढं क्लिअर झालं आहे. अल्कलाईन मीडियममध्ये काय होतं की ही जी बीटा लॅक्टम रिंग आहे ही लॅक्टम रिंग ब्रेकडाऊन होते, म्हणजे आता इथं C+O आहे. ठीक आहे. आणि ही रिंग फॉर्म झाली आहे, तर इथे काय होतं, इथं ब्रेकडाऊन होतं, ही जी रिंग आहे ती ब्रेक होते. रिंग ब्रेक झाल्यामुळं काय होतं की ऑब्व्हियसली तो त्याचं मेकॅनिझम ऑफ ॲक्शन शो करू शकणार नाही, म्हणजे पेनिसिलिन कन्वर्ट होतो पेनिसिलोइक ॲसिडमध्ये इन अल्कलाईन मीडियममध्ये. ॲसिडिक मीडियममध्ये काय होतं, ही 4 मेंबर रिंग आहे. ठीक आहे. ही 4 मेंबर रिंग 5th मेंबर रिंगमध्ये कन्वर्ट होते. ठीक आहे. इथे बघा, म्हणजे लॅक्टम रिंग चेंज झाली आहे, 5 मेंबर रिंग फॉर्म झाली, आणि हा जो कंपाऊंड आहे याला आपण पेनिलिक ॲसिड म्हणतो. कन्फ्यूज व्हायचं नाही. अल्कलाईन मीडियममध्ये पेनिसिलोइक ॲसिड आहे आणि ॲसिडिक मीडियममध्ये पेनिलिक ॲसिड आहे. फक्त स्लाइटली चेंज आहे आणि हे चेंज तुम्हाला आठवण ठेवायचे आहे. सारखी प्रॅक्टिस करू तुम्ही हे इझिली आठवण ठेवू शकता. म्हणून म्हणते की आतापासून स्टडीला लागा, मग नंतर सेमेस्टर जवळ आलं तर एवढे मोठे स्ट्रक्चर आपल्याला आठवणं इझी होत नाही. ठीक आहे. देन सेकंड थिंग काय होतं की बीटा लॅक्टमेज हा एन्झाईम आहे ज्याच्यामुळे केमिकल डिग्रेडेशन होतं पेनिसिलिनचं. काय होतं, जेव्हा बीटा लॅक्टमेज हा एन्झाईम पेनिसिलिनवरती ॲक्ट होतो तेव्हा एक प्रोडक्ट फॉर्म होतो ज्याची कुठल्याही प्रकारची पेनिसिलिनची ॲक्टिव्हिटी नसते किंवा अँटीबायोटिक ॲक्टिव्हिटी नसते. देन थर्ड वन आहे अमायडेजच्या प्रेझेन्समध्ये. हा अमायडेज काय करतो,
ही जी आपली बीटा लॅक्टम रिंग आहे याच्यावरती जाऊन ॲक्ट होतं आणि ही जी साईड चेन आहे ह्या साईड चेनला ब्रेकडाऊन करतो. साईड चेन ब्रेकडाऊन झाल्यामुळे काय होतं, हा कंपाऊंड इथनं ब्रेक होतं. म्हणजेच काय, RC डबल बॉन्ड O आणि बॅलन्स करायसाठी एक हायड्रोजन. ठीक आहे. सो हा कंपाऊंड बाहेर निघतो. ठीक आहे. म्हणजेच काय, रिमेनिंग जो कंपाऊंड आहे इथे NH2 बॅलन्स होता आणि 6 अमिनो पेनिसिलिनिक ॲसिड हे फॉर्म होतं. आफ्टर दॅट इथे एक एन्झाईम किंवा एक कंपाऊंड वर्क होतं, त्याचं मेकॅनिझम शो करतो. दॅट इज फिनिल ॲसिटिक ॲसिड. सी दिस वन इज अ फिनिल ॲसिटिक ॲसिड. हा फिनिल ॲसिटिक ॲसिड हा आपला 6 अमिनो पेनिसिलॅनिक ॲसिडवरती काम करतो आणि हा काय करतो, हा इथे जाऊन अटॅच्ड होतो आणि ॲट द एंड आपला बेन्झिल पेनिसिलिन फॉर्म होतो, जो कम्प्लिटली इनॅक्टिव्ह आहे, ज्याचं केमिकल डिग्रेडेशन झालेलं आहे. नाव क्लासिफिकेशन ऑफ पेनिसिलिन. सी दिस वन इज अ जनरल स्ट्रक्चर ऑफ आवर पेनिसिलिन. स्ट्रक्चर तुम्हाला आठवण असणारच, आतापर्यंत तरी पाठ झालेलं असणार. हा जो आपला ड्रग आहे 2 प्रकारे क्लासिफाय झाला आहे. फर्स्ट म्हणजे नॅचरल आणि सेकंड म्हणजे सेमी सिंथेटिक पण. नॅचरलमध्ये 2 कॅटेगरी असतात, पॅरेंटल ॲडमिनिस्ट्रेशन अँड ओरल ॲडमिनिस्ट्रेशन. पॅरेंटलमध्ये एक्झाम्पल कुठलं आहे तर पेनिसिलिन G, ओरलमध्ये आहे पेनिसिलिन V आणि हे दोन्हीही नॅचरल आहे. आता जनरल स्ट्रक्चर माहिती आहे, आरच्या ठिकाणीच आपल्याला सबस्टिट्यूशन करायचं आहे. जर आरच्या ठिकाणी हा कंपाऊंड जर आपण अटॅच केला तर काय होतं, पेनिसिलिन G फॉर्म होतं आणि इथे CH2 नसणार होतं, OCH2 जर लावला तर काय फॉर्म होतं, पेनिसिलिन V फॉर्म होतं. देन सेमी सिंथेटिकमध्ये नॅरो स्पेक्ट्रम अँटीबायोटिक, ज्याला आपण बीटा लॅक्टमेज रेझिस्टन्स अँटीबायोटिक म्हणतो, त्याच्यामधला फर्स्ट ड्रग आहे ऑक्झॅसिलिन आणि डायक्लोझॅसिलिन. आता जर आरच्या ठिकाणी जर आपण हा कंपाऊंड प्लेस केला आणि वायला जर H किंवा Cl प्लेस केला तर वेगवेगळे कंपाऊंड फॉर्म होतात. जर तुम्हाला डिटेलमध्ये लिहायचं असणार, 10 मार्क्ससाठी क्वेश्चन आला असणार तर तुम्ही सेपरेटली स्ट्रक्चर काढू शकता, नाहीतर काही गरज नाही आहे. देन ह्याच क्लासमध्ये सेकंड कॅटेगरी आहे ब्रॉड स्पेक्ट्रम, ज्याला बीटा लॅक्टमेज ससेप्टिबल पेनिसिलिन म्हणतो. याच्यामध्ये फर्दर 4 क्लासिफिकेशन आहे. फर्स्ट आहे अमिनो पेनिसिलिन, ज्याच्यामध्ये ॲम्पिसिलिन, अमॉक्झिसिलिन येतात. सेकंड वन आहे लिनम, जो ॲक्टिवेट असतो ग्राम निगेटिव्ह बॅक्टेरियाच्या अगेन्स्ट. देन कार्बॉक्सी पेनिसिलिन अँड देन युरिडो पेनिसिलिन. आता फक्त तुम्ही क्लासिफिकेशन लिहिल्या आणि एक एक्झाम्पल लिहिलं तरी बस आहे. देन थर्ड कॅटेगरी आहे अदर बीटा लॅक्टमेज ड्रग. फोर्थ वन आहे बीटा लॅक्टम इनिबिटर आणि फिफ्थ वन आहे कंबाईंड ड्रग पेनिसिलिन अँड बीटा लॅक्टमेज इनिबिटर. किंवा प्रत्येक कॅटेगरीमधला तुम्ही एक एक्झाम्पल लिहिलं आणि त्याचं स्ट्रक्चर काढलं तरी ठीक आहे, बस आहे, तुम्हाला इझिली मार्क्स भेटू शकता. यूज कुठले कुठले आहे पेनिसिलिनची, तर बॅक्टेरियल इन्फेक्शनसाठी याचा यूज होतो, न्यूमोनियाच्या ट्रीटमेंटमध्ये, रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन, मेनिंजायटिस, सेफॅलिसिस, एंडोकार्डिटिस म्हणजेच हार्टचं इन्फेक्शन, अशा वेगवेगळ्या डिसीजसाठी इन्फेक्शनसाठी आपण पेनिसिलिनचा यूज करतो. याचे ॲडवर्स ड्रग रिॲक्शन कुठले कुठले आहे तर डायरिया, फिवर, बॉडी एचेस, स्किन रॅशेस, इचिंग, नॉशिया, वॉमिटिंग ह्याच्या ADR दॅट इज ॲडवर्स ड्रग रिॲक्शन आहे. दिस इज ऑल अबाउट द पेनिसिलिन. आय होप तुम्हाला सगळं क्लिअर झालं असणार. याच्यामध्ये सगळे पॉईंट्स आपण कवर केले आहे. हिस्ट्री अगोदरच बघितली आहे, नॉमेनक्लेचर, स्टिरिओकेमिस्ट्री, स्ट्रक्चरल ॲक्टिव्हिटी, रिलेशनशिप, केमिकल डिग्रेडेशन आणि क्लासिफिकेशन, हे सगळं आपण डिटेलमध्ये बघितलं आहे. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपल्याला सेफालोस्पोरिन बघायचं आहे, त्याचं स्ट्रक्चर बघायचं आहे, त्याचेसुद्धा असेच पॉईंट्स आपल्याला कवर करायचे आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.